महानगरपालिकेमध्ये आता ओबासे साहेब कार्यरत आहेत. त्यांच्यापूर्वी गेली मॅडम होते, शिवशंकर साहेब होते. या दोन्ही आयुक्तांच्या माध्यमातून मी ज्या भागामध्ये प्रतिनिधित्व करतो त्या भागामध्ये झोपडपट्टीचा परिसर बहुसंख्येने येतो. त्याच्यामध्ये 1 नंबर झोपडपट्टी, 2 नंबर झोपडपट्टी, रेवती परिसर, यतीमखाना परिसर, त्या सगळा कामगार वसाहतीमधला वातावरण होत असणारा परिसर आहे. आणि हद्दवाढ भागामध्ये तर तीव्र पाणी टंचाई आहे. मी 2017 साली आपल्या महायुती सरकारच्या माध्यमातून घोषणा करण्यात आलं होतं की बाबा दुहेरी पाणी पुरवठा झाल्यानंतर महानगरपालिकेच्या माध्यमातून सुरळीत पाणी पुरवठा किमान 2 दिवसात तरी केला जाईल. परंतु दुहेरी पाणी पुरवठ्यासाठी आदरणीय उपमुख्यमंत्री अजितदादा पवार साहेबांच्या दालनामध्ये आपण पाणी पुरवठ्याच्या संदर्भात देखील उपमुख्यमंत्री साहेबांच्या नेतृत्वाखाली मागा अण्णासाहेब भरणे मामा हे संपर्क मंत्री होते, त्यांच्याही माध्यमातून ही बैठक लावलेली होती. त्यावेळेस देखील सन्मानित त्यावेळेस तत्कालीन आयुक्त असतील, पाणी पुरवठ्याचे पीएचई प्रमुख असतील, इतर अधिकारी असतील, त्यावेळी देखील नुसतं केवळ अभिवचनात अशा बैठकीतून मिळू लागलंय. मी आपल्याला एक विनंती करू इच्छितो या माध्यमातून की बाबा सोलापूर शहरामध्ये, हद्दवाढ भागामध्ये आणि शहर हद्दीमध्ये ज्या जुन्या जीर्ण लाईनी झालेल्या आहेत त्याचं देखील सुनियोजन होणं आवश्यक आहे. त्याच पद्धतीनं जो दुहेरी पाणी पुरवठा आता झालेला आहे त्या पाणी पुरवठ्यासाठी स्टोरेजची क्षमतेची टाकी विविध ठिकाणी मध्ये आपल्याकडे उपलब्ध नाहीये, त्याचे देखील आपण सुनियोजन करणं आवश्यक आहे. त्याच पद्धतीनं चोबे साहेबांचं देखील कामकाज गेली 2 वर्ष झालं पाणी पुरवठ्याचं काम त्यांच्या नेतृत्वाखाली सुरू आहे. मध्यंतरीच्या कालखंडामध्ये त्यांचं प्रकृतीचं प्रॉब्लेम झाल्यामुळं थोडस विस्कळीतपणा आलेला होता. मला असं सुचवायचं आहे की बाबा या ठिकाणी एमजेपीचे धनशेटे साहेब देखील आपल्या महापालिकेमध्ये पूर्वी त्यांना त्यांचा अनुभव आहे, त्याच्या देखील दीर्घ अनुभव आपल्या महानगरपालिकेला येईल. त्याच पद्धतीने आप्पा म्हणून पीएचडीचे दीर्घ अनुभव असलेले ते देखील आपले सोलापूरचे प्रॉपर स्थायिक आहेत. त्यांचा देखील सल्ला जर आपण घेतला तर या कामासाठी आपल्याला उपयोग निश्चितपणे होणार आहे. आणि त्यांनी जे आता टाकीचा जो विषय सांगितला तो विषय आपल्या माध्यमातून आपण आदरणीय अजितदादांना अर्थमंत्री आहेत त्यांच्याकडे जे पीएचई विभागाची महानगरपालिकेच्या माध्यमातून यादी आलेली आहे ती यादी जर आपण तातडीनं आपण विधानसभेचे उपाध्यक्ष आहात आणि आता आपण नूतन शहराचे संपर्क मंत्री आमच्या पक्षाचे झालेला, त्यामुळं कळकळीचा एक सदस्य म्हणून एक विनंती करतो की जी महापालिकेकडनं जी डीपीआर म्हणजे टाकीसाठी जे शासनाकडे प्रस्ताव आलेला आहे त्या प्रस्तावाला आपण मंजुरी द्यावं. मंजुरी देत असताना संबंधित चांगल्या दर्जाचे अधिकारी त्या ठिकाणी मॉनिटरिंगसाठी आपण द्यावं आणि जे काही जीर्ण झालेल्या लाईनी आहेत त्या देखील तातडीनं दुरुस्त व्हावं अशी अपेक्षा व्यक्त करतो.